नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. मुक्ता सागरला विचारत असते, काल किती फोन केले मी, एकही फोन उचलला नाहीत तुम्ही. कुठे गेला होतात तुम्ही? मला खूप काळजी वाटत होती सागर तुमची. जायचं होतं तर सांगून जायचं ना मला. तर सागर म्हणतो, सगळ्या गोष्टी कशाला सांगायच्यात, आणि प्रत्येक वेळी तुम्हाला सांगायला किंवा तुम्हाला विचारायला मी काही लहान नाहीये. तर मुक्ता म्हणते, हो असं नाही म्हणाले मी, मला फक्त तुमची काळजी वाटत होती म्हणून म्हणाले. दारू पिऊन आला होता तुम्ही? तर सागर लगेच म्हणतो, हो मला वाटलं प्याविषयी म्हणून मी प्याले. तर मुक्ता म्हणते, ओके, पण इतकी? तुम्हाला स्वतःच्या पायांवर उभंही राहता येत नव्हतं. तर सागर म्हणतो, अशा खूप गोष्टी आहेत ज्या येत नाहीत मला. मला माझ्या बायकोच्या तब्येतीचे अपडेट्स ठेवता येत नाहीयेत, त्यांच्यासाठी फुलं आणता येत नाहीत, माझ्या बायकोवर नीट प्रेमसुद्धा करता येत नाही मला, माझ्या आजूबाजूंच्या माणसांवर प्रेम करता येत नाही म्हणून मला सगळे सोडून जातात. हेच ना? तुम्ही महान आहात, तुमची सगळी माणसंसुद्धा ग्रेट आहेत, पण मी एक सिंपल सामान्य माणूस आहे, मला प्लीज असंच राहू द्या. मी एकदा प्रयत्न केला स्वतःला बदलण्याचा, पण काही उपयोग झाला नाही त्याचा. कारण लक्षात आलंय माझ्या, मी कितीही बदलण्याचा प्रयत्न केला तरी आजूबाजूची माणसं बदलत नाहीत ना, ती तशीच राहतात. मुक्ताला मात्र हे सगळं ऐकून काही कळत नसतं. ती म्हणते, सागर काय बोलताय तुम्ही? त्यानंतर सगळे एकत्र नाश्त्यासाठी बसलेले असतात. त्यावेळी मुक्ता आणि आरती तेथे येतात. तर सागर विचारतो, काय झालं आरती, तू इतक्या सकाळी इथे, सगळे ठीक तर आहे ना? तर मुक्ता सांगते, सगळं ठीक आहे. ॲक्च्युली लकी आणि आरती लग्नासाठी तयार झालेत. ते दोघेही अगदी मनापासून तयार झालेत. म्हणजे मी बोलले दोघांशी, त्यांना समजावलं हा निर्णय त्यांच्या दोघांच्या आयुष्यासाठी किती महत्त्वाचा आणि योग्य असेल. हो ना लकी? तर लकी म्हणतो, हो दादूस, मी लग्नासाठी तयार आहे. तर सावनी मनात विचार करते, हा लकी डोक्यावर पडलाय का? हा लास्ट चान्स होता नाही म्हणण्याचा. इतकं बोलले मी याला, तरीही याच्या डोक्यात काही शिरतच नाहीये. तर लकी लगेच उठून आरतीजवळ येतो आणि तिला म्हणतो, आरती, मी आपल्या लग्नासाठी मनापासून होकार दिलाय, पण लग्नानंतर असं होणार नाही ना की तुला हवं तसं तू वागशील? असं काही असेल ना तर तू आत्ताच सांग, नाहीतर अशाने आपल्या दोघांचे आयुष्य उद्ध्वस्त होतील. तर आरती म्हणते, नाही लकी, मी जेव्हा केस केली तेव्हा माझी मनस्थिती वेगळी होती, आत्ताची गोष्ट वेगळी आहे. आणि लकी, मी तुला शब्द देते, मी प्रामाणिकपणे हे नातं टिकवण्याचा नक्की प्रयत्न करेन. सध्या मला माझं बाळ आणि त्याच्या भविष्यापेक्षा दुसरं काहीच महत्त्वाचं वाटत नाहीये. मी तुला शब्द देते. आणि या घरातली माणसंसुद्धा मला तितकीच महत्त्वाची आहेत, आणि मी त्यांना, माझ्या बाळाला आणि तुलाही इथून पुढे काहीच त्रास होऊ देणार नाही. प्लीज ट्रस्ट मी. तर लकी म्हणतो, बरं वाटलं ऐकून. मी हे शब्द देतो की मी तुझ्याबरोबर काहीच चुकीचं वागणार नाही. माझ्यामुळे आपल्या घरच्यांना त्रास होणार नाही, आणि यापुढे घरच्यांचा आनंद आणि आपलं बाळ ही माझी जबाबदारी आहे. तर इंद्रा म्हणते, चला, ज्याचा शेवट गोड त्याचं सगळंच चांगलं होतं. आणि ती मुक्ताला म्हणते, सुनबाई, सगळ्यांच्या हातावर साखर ठेव बघू. तर मुक्ता म्हणते, हो लगेच. त्यानंतर इंद्रा आरतीला सांगत असते, आता तू आई होणार आहेस तर तुला समजेल की आपल्या मुलाला त्रास झाल्यानंतर तो कोणत्याच आईला सहन होत नाही. माझ्या लकीला कधी त्रास देऊ नकोस. बाकी तुला काही पण कमी पडणार नाही. आम्ही तुझी, तुझ्या बाळाची सगळी काळजी घेऊ. सावनीला मात्र हे सगळं काही पटत नसतं. ती मनात म्हणत असते, काय चाललंय हे सगळं, किती चांगला प्लॅन केला होता मी, सगळं जुळवून आणलं होतं. आता आरतीचं आणि लकीचं जर लग्न झालं तर ही मुक्ता पुन्हा जिंकेल. सगळे जय जय मुक्ता, जय जय मुक्ता करायला लागतील. पण हे मी होऊ देणार नाही. मला काहीतरी करावंच लागेल. मुक्ता साखर घेऊन येते आणि सागरजवळ जातच त्याला म्हणते, सगळ्यात आधी मी तुमचं तोंड गोड करते. तुम्ही सगळ्यात जास्त टेन्शन घेतलं होतं ना, घरात पण नीट वागत नव्हतात, पण आता सगळं सुरळीत झालंय. शहाणे मुलं आहेत, छान संसार करतील. आता टेन्शन गेलं का तुमचं? परंतु सागर काहीच बोलत नसतो. तर मुक्ता लगेच म्हणते, बापरे, राग तर बघा नाकावर बसलाय. तर सागर रागातच उठून उभा राहतो आणि मुक्तावर ओरडतच म्हणतो, एवढं सगळं होऊन काहीच न झाल्यासारखं वागताय तुम्ही. हे भोळेपणाचं नाटक करणं बंद करा आधी. मला कंटाळा आलाय तुमचं नाटक बघून बघून. आणि हे खोटं वागणं कधीपासून जमायला लागलं तुम्हाला? आधीपासून अशाच होतात का आत्ता नव्याने शिकलाय? तर मुक्ता म्हणते, सागर काय बोलताय तुम्ही? हे तुमचं तुम्हाला तरी कळतंय का हो? नाटक का करेन मी? लकी आणि आरतीचं सगळं नीट मार्गी लागावं यासाठी खूप मनापासून प्रयत्न करत होते मी. यात कसलं नाटक आलंय? तर सागर ओरडतच म्हणतो, मुक्ता प्लीज बास. सागरचा तो मोठा आवाज ऐकून सई लगेच बाहेर येते आणि ती सागरला विचारते, पप्पा, तू मुक्ताईवर असा का ओरडतोयस? तर सागर लगेच सईला जवळ घेतो आणि तिला म्हणतो, मी मुक्ताईला ओरडत नाहीये, मी मुक्ताईची मस्करी करत होतो. बघ कसं फसवलं, सगळ्यांचे चेहरे बघ कसे झालेत. आणि सागर हसतो. तर मुक्ता लगेच म्हणते, सागर, परत ही अशी मस्करी करू नका हं, मी खरंच खूप घाबरले होते. तर सागर म्हणतो, का घाबरला? ज्याने काही केलं नाही त्याला भीती वाटत नसते ना, तुम्ही काही केलंत का?
तर सई म्हणते पप्पा तू पण खोटं नाटक करतोस? तर सागर म्हणतो हो मी पण खोटं नाटक केलं, मध्ये मध्ये करतो. कारण कसं आहे सगळेच खोटं नाटक करतात अधूनमधून, हो ना? तर मुक्ता म्हणते सागर मला काय वाटतं आता जर दोघं तयार आहेत आणि आपल्या सगळ्यांना पण हा निर्णय पटलेला आहे तर आपण यांचा साखरपुडा करून घेऊया का आजच? चांगल्या गोष्टीसाठी उशीर कशाला करायचा ना, अगदी साध्या पद्धतीने करूया आपण घरातल्या घरात. तर इंद्रा म्हणते आता जर दोघे लग्नाला तयार आहेत तर मी काय बोलणार? आणि ती सागरला विचारते तुला काय वाटतं? तर सागर म्हणतो ठीक आहे. तर मुक्ता लगेच आरतीला म्हणते तू सुद्धा तुझ्या आईला फोन करून इथेच बोलावून घे. इंद्रा लकीला सांगते खाली जाऊन नारळ आणि विड्याचे पानं घेऊन ये. आणि ती स्वाती आणि कोमलला सुद्धा काम सांगते. हे सगळं पाहून तर आरतीला तर खूप जास्त आनंद होतो. सावनी लकीला बोलण्यासाठी खाली येते आणि त्याला म्हणते हे काय केलंस तू आत्तावर? मला टाळून काय होणार आहे? स्वतःचं फुटकं नशीब तर टाळू शकला नाहीस तू. इतकं समजवलं होतं मी तुला तरी तू त्या मुक्ताच्या प्रेशरला बळी पडलास. अरे इतका पुरुषासारखा पुरुष तू 2 इमोशनल डायलॉग काय मारले लगेच विरघळलास? हे बघ अजूनही वेळ गेलेली नाहीये, जरा स्वतःचा विचार कर. तर लकी तेथून जायला लागतो तर सावनी त्याला थांबवते आणि त्याला म्हणते तुझ्याकडे सागरचं एवढं मोठं उदाहरण आहे. अरे बघ जरा त्याच्याकडे, दी सागर कोळी म्हणून जगायचा. माझ्याशी सेपरेट झाल्यानंतर पण तो गुरमीत जगायचा हं. पण आता बघ ना त्याच्या आयुष्यात मुक्ता आली आणि मग मुक्ताबरोबर अटॅचमेंट झालं की आता काय मुक्ता चावी फिरवते आणि सागर टाळ्या वाजवतो. अरे माकड झालंय त्याचं. माझ्याकडे असं बघू नकोस तू, तुझं पण ना तेच होणार आहे. जी बायको म्हणेल ना तेच तुला ऐकावं लागणार आहे, तिच्या तालावर नाचावं लागणार आहे. तुला ना आता कळतच नाहीये. तू जरा आठव मी तुला काय सांगितलं होतं. अरे डॉक्टरच्या फेऱ्या माराव्या लागतील. ते भिजलेले लंगूट, ते भरलेले डायपर्स, रात्रभर बाळ रडतंय. अरे क्लब्समध्ये रात्र गाजवणारा तू नाचतोयस बायको आणि बाळाच्या तालावर. हे जमणार आहे का तुला? लकीला लगेच ते सगळं बाळाला सांभाळायचं, ते डायपर्स आणि बाकी सगळ्या गोष्टी इमॅजिन होतात. तर सावनी लगेच त्याला म्हणते एक खेळण्यातलं माकड. तर लगेच लकी म्हणतो मी हे नाही होऊ देणार, मला हे लग्न नाही करायचंय. तर सावनी म्हणते लगेच आत्ता वर जा आणि त्या मुक्ताला सांग की मला हे लग्न करायचं नाही म्हणून. तर लकी म्हणतो पण मी सगळ्यांसमोर लग्नाला होकार दिला होता आणि आता जर मी नाही म्हणालो तर घरचे काय करतील हे मला सुद्धा माहिती नाही. तर सावनी त्याला म्हणते तू एक काम कर, तू ना इथून कुठेतरी निघून जा, म्हणजे रिसॉर्टला वगैरे राहा, मस्त लाईफ एन्जॉय कर. तर लकी म्हणतो त्याने काय होणार आहे? तर सावनी म्हणते काय होणार आहे म्हणजे काही दिवस तू घरच्यांच्या संपर्कात येणार नाहीस, म्हणजे टेन्शन बिल्डअप होईल आणि तुझी मम्मी लगेच माझा लकी काय झालं, त्याला घरी बोलवा, हवं तर आपण त्याच्या मनासारखं करू. लग्न नाही ना करायचं त्याला, मग नको करू. झालं ना, मग सगळ्यांच्या मनात तुझ्यासाठी सॉफ्ट कॉर्नर निर्माण होईल, मग होईल तुझ्या मनासारखं. जा जा लगेच जा. इकडे घरी आरती सागरजवळ येऊन त्याला म्हणते सॉरी मी तुम्हाला पण चुकीचं समजलं. तुम्ही माझी चौकशी करायला आलेलात पण मी तुमच्याशी नीट नाही वागले. ॲक्च्युली मी खूप स्ट्रेसमध्ये होते, रिअली सॉरी. तर सागर म्हणतो इट्स ओके. तेवढ्यात मुक्ता तेथे आरतीसाठी साडी घेऊन येते आणि ती म्हणते तुझ्यासाठी आणि लकीसाठी मी अंगठ्यासुद्धा करून घेतल्यात. आणि त्या ती सागरला दाखवते, परंतु सागर थोडा रागातच असतो. मुक्ता सागरला म्हणत असते सांगा ना कशा वाटतायत. तर सागर तेथून निघून जातो. तर मुक्ता आरतीला म्हणत असते आता मी कशी तुझी आवड समजून घेतली तसं उद्या लकीसुद्धा घेईल आणि तो सुद्धा तुला काय हवं काय नको ते सगळं बघेल. वेळ लागेल थोडा पण कळेल अगं त्यालासुद्धा. आणि मुळात पुरुषांना ना बायकांच्या मनातलं समजून घ्यायला वेळ लागतोच, पण कळेल त्याला, तू टेन्शन नको घेऊस. आत्ता छान स्माईल करून दाखव बरं मला. तर आरती छान असं स्माईल करते. मुक्ता आरतीला तिच्या आईच्या घरी घेऊन येते. इकडे सागर त्याच्या खोलीमध्ये बसलेला असतो. त्यावेळी त्याला आरशावरती अभिनंदन सागर असं लिहिलेलं दिसतं आणि खाली हर्ट काढलेला असतो. हे पाहून तर सागरला खूप राग येतो आणि तो मनात विचार करतो सावनी तरी बरी होती, माझ्यावर प्रेम राहिलं नाही तर प्रेम असल्याचा दिखावा तरी केला नाही तिने. पण मुक्ता दिसतात तर इतक्या साध्या सरळ समजूतदार, पण इतकं खोटं वागतात ना. आपल्याला जर एखाद्या व्यक्तीबद्दल काही मनातून वाटतच नसेल तर कशाला करायचा हा दिखावा. सागर रूममधून बाहेर निघून जातो तर सावनी तेथे येते आणि ते सगळं पाहून सावनी स्वतःशीच म्हणते अच्छा याचा त्रास होतो याला. हार्ट अँड ऑल. हा नेमका कोणाचा हार्ट आहे, सागरचा की मुक्ताचा? कोणाचाही असो हार्ट तर तुटणारच आहे, पण तोडण्यापेक्षा मी जर हे पुसून टाकलं तर सावनी ते पुसून टाकत असते आणि ती म्हणते मुक्ता सागरच्या आयुष्यातून मी तुला पण असंच पुसून टाकणार आहे. इकडे मुक्ता रूममध्ये येत असते त्यावेळी स्वाती तिला थांबवते आणि तिला बोलत असते. त्यावेळी सावनीला त्या दोघींचा आवाज ऐकू येतो आणि सावनी लपून बसते.
त्यानंतर मुक्ता रूममध्ये येते आणि ते काचावर लिहिलेलं पुसलेलं पाहून मुक्ताला जरा वाईटच वाटतं आणि ती म्हणते, बापरे, हे कोणी केलं? सागरनी केलंय का? आणि तिचा तो पडलेला चेहरा पाहून सावनीला तर खूप भारी वाटत असतं. त्यावेळी मुक्ता मनात विचार करते, काहीतरी गडबड आहे, सागरला नक्कीच काहीतरी झालंय, नाहीतर हे असं कधीच वागत नाहीत. काल दारू प्याले आणि आज पुन्हा हे असं वागणं. पण नक्की काय झालंय त्यांना? इतके का नाराज आहेत ते? त्यानंतर इकडे स्वाती इंद्राला काहीतरी म्हणत असते, परंतु इंद्राचं काही लक्ष नसतं. त्यावेळी इंद्रा म्हणते, मी लकीसाठी शेवंताची भाजी रूपा पसंत करून ठेवली होती ग. काय दिसते ग ती, आणि आपल्यातलीच आहे. पण ही मुक्ता, ती गळ्यात बांधली लकीच्या. तर स्वाती म्हणते, आता एवढी सगळी तयारी झाली आहे ना, चल बरं एन्जॉय कर आता. तर इंद्रा म्हणते, हो ग, आता मी तरी काय बोलणार? लकीने सगळा घोळ घालून ठेवलाय ना, आणि इंद्राने सगळं सिद्ध करून दाखवले, आपलेच दात आणि आपलेच ओठ. आणि सागरा म्हणाला, मम्मी हो म्हण, म्हणून मी हो म्हणलं. त्यावेळी नटून थटून आरती तेथे येते. तर स्वाती तिचं कौतुक करते. मुक्ता विचारते, तू आईला फोन केलास का? येणार आहे ना आई? तर आरती म्हणते, हो, पण जर तिला कोणी घेऊन यायला गेलं तर? तर इंद्रा म्हणते, कशाला कोणी घेऊन यायला पाहिजे, रिक्षा येतो ना आमच्या गेटपर्यंत, रिक्षात बसून तिला यायला सांग. तर मुक्ता म्हणते, हो मम्मी राहू द्या, आशू येतोय ना, मी त्याला आमंत्रण दिलं होतं साखरपुड्याचं, तर तो येताना आईला घेऊन येईल. तर लगेच मुक्ता आशूला फोन करून त्याला आरतीच्या आईला घेऊन यायला सांगते. त्यानंतर गुरुजी मुक्ताला फोन करून सांगतात की मला यायला थोडासा वेळ लागेल. त्यानंतर कोमलसुद्धा तेथे येते आणि तीसुद्धा आरतीचं कौतुक करते. त्यावेळी स्वाती म्हणते, हा लकी पानं आणायला गेला होता ना, आणखी कसा आला नाही? त्यानंतर मुक्ताला काहीतरी काम आठवतं, त्यामुळे ती तेथून जाते. तर सावनी लांबूनच बघून म्हणत असते, आता थोडाच वेळ टिकेल हा आनंद, आणि मग धमाका. आणि ती एक चिठ्ठी डायनिंग टेबलवरती ठेवते. इकडे सागर रेडी होण्यासाठी त्याचे कपडे काढून घेत असतो. त्यावेळी त्याला मुक्ताची ती साडी दिसते, ज्या साडीमध्ये तिने आशूला मिठी मारली होती. आणि सागर ती साडी रागातच फेकून देतो. सागर मुक्ताच्या सगळ्या साड्या फेकून देत असतो. त्यावेळी मुक्ता तेथे येते आणि ती सागरला विचारते, काय करताय तुम्ही? तर सागर म्हणतो, जे नकोसं झालंय ते दूर करतोय. तुमचे कपडे मला माझ्या कपाटात नकोयत, आत्ताच्या आत्ता बाहेर काढा. तर मुक्ता म्हणते, डोकं फिरलंय का तुमचं? काय झालंय स्पष्ट सांगा. तर सागर म्हणतो, आज जे काही आहे ते स्पष्टच बोलणार आहे. डोकं फिरलंय ना माझं, मी बोलतो आज काय तो निकाल लावूनच टाकतो. तुमचे कपडे बाहेर काढा पहिले. मुक्ताला मात्र सागर असा का वागतोय ते काही कळत नसतं. बाहेर सगळी तयारी चालू असते. त्यावेळी मुक्ताचा तो पडलेला चेहरा पाहून सावनी मनात म्हणते, अरे रे रे, बिचारी मुक्ता, घरात इतकं चांगलं ओकेजन आहे आणि ही रडतीये. मुक्ता इकडे कुंकवाचा करुंडा घेण्यासाठी आलेली असते. त्यावेळी सावनी तिला थांबवते आणि तिला म्हणते, काय झालं मुक्ता, तुझा चेहरा असा का पडलाय? तुला कोणी काही बोललं का? कोणी ओरडलं का? मी ना एक्स सासूबाईंना सांगते, त्या ओरडतील. सागर ओरडला का? बिचारी. तर मुक्ता काही न बोलता तेथून जाते. तर त्यावेळी सागरसुद्धा तेथे येतो. तर इंद्रा म्हणते, सगळे आले, लकी कस काय नाही आला आणखी? स्वातीसुद्धा म्हणते, हो न, पानही आणून दिले नाही त्याने. कुठे आहे? बराच वेळ झाला ना त्याला. सागर लकीला फोन करत असतो, परंतु लकी फोन उचलत नाही. त्यावेळी सावनी ती डायनिंग टेबलवरची चिठ्ठी उचलून खाली टाकते आणि ती जराशी बाजूला येऊन त्याकडे बघतच म्हणते, अरे हे काय पडलंय? तर सावनी ती चिठ्ठी उचलून पाहते आणि म्हणते, ओ माय गॉड, तुमच्या लकीने पत्र लिहिलंय. तर सावनी ती चिठ्ठी वाचत असते, मला माफ करा आणि मला शोधणं थांबवा. माझी काळजी करू नका. मी काही दिवसांसाठी बाहेर जातोय. मला माहिती आहे माझ्या वागण्याचा तुम्हाला त्रास होईल, पण माझ्याकडे दुसरा पर्याय नाहीये. मुक्ता वहिनी जबरदस्ती माझं लग्न करून देत आहेत, जे मला करायचं नाहीये. माझ्या तिथे असण्यामुळे सगळ्यांना त्रास होतो आणि मुक्ता वहिनी सतत लग्न लग्न असा आग्रह करत राहिल्या. त्याने माझा जीव घुसमटायला लागलाय, म्हणून मी घरापासून लांब जातोय. प्लीज मला माफ करा. हे ऐकून मुक्ताला तर धक्काच बसतो. इंद्राला सुद्धा खूप रडू येत असतं. तर मुक्ता आरतीजवळ जाते. तर आरती तिला लांब करते. आरतीसुद्धा खूप रडत असते. तर इंद्रा म्हणते, रडू नको बाळ, रडू नको. हे सगळं ना तुझ्या त्या मुक्ता मॅडममुळे झालंय. आणि ती मुक्ताला म्हणते, झालं तुझं समाधान? जबरदस्तीने लग्न लावायला निघाली होतीस ना? तरी मी तुला बोलले होते, जे काही होईल त्याला आपण तोंड देऊ. केस तर केस, पण नाही. पण तुला हिला लकी समोर उभी करायची होती आणि त्यांचं लग्न लावून द्यायचं होतं. आणि मी किती महान आहे हे दाखवायचं होतं ना. फक्त मी करतेस. मन भरलं का तुझं? स्वतःच्या कौतुकासाठी दुसऱ्याच्या आयुष्याची माती केलीस तू. मुक्ता, यावेळी तू अतिच केलंस ना. लकी तयार होता लग्नाला ना आरती. पण तुला त्यांचं लग्न करून दाखवायचंच होतं. बघितलंस ना काय झालं? आता आम्ही काय करायचं सांग ना. आणि इंद्रा खूप रडत असते.
तर मुक्ता म्हणते, पण मम्मी आता आपण स्वतः ऐकलं होतं ना, तो स्वतः म्हणाला तो लग्नासाठी तयार आहे. मग का असं वागतोय तो अचानक नाही माहिती मला. आणि ती आरतीला म्हणत असते, तू टेन्शन नको घेऊ, मी बोलेन लकीशी. आरती सुद्धा मुक्ताला जरा रागातच म्हणते, प्लीज नको, मी ना आता पूर्ण हरलीये असं म्हणत म्हणत ती रडत असते. एवढं सगळं सहन करून सुद्धा मी तुमचं ऐकायला का तयार झाले होते, कारण तुम्ही म्हणाला होतात की तुम्ही सगळं ठीक कराल म्हणून. पण काय झालं, माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं ना. आज तुमच्या घरचे तुमच्यावर नाराज आहेत, लकी निघून गेला, पण उद्या हे सगळं ठीक होईल. तुमच्या घरचे तुम्हाला माफ करतील, लकी परत येईल. पण माझं आयुष्य उद्ध्वस्त झालंय ना, त्याचं काय. तुम्ही मला खोटी स्वप्न दाखवलीत. तुम्ही म्हणालात लकी मनापासून लग्नाला तयार आहे, पण मी ओळखते लकीला. तो माझी जबाबदारी घ्यायला कधीच तयार होणार नाही. मुक्ता काहीतरी बोलायला जाते तर लगेच आरती म्हणते, तुम्ही नका बोलू. आणि इथून पुढे मोठेपणा घेण्यासाठी एवढी मोठी रिस्क घेऊ नका प्लीज. कारण तुमचं काही नाही, पण दुसऱ्यांचा जीव जातो त्यात. आणि आरती रागातच तेथून निघून जाते. सगळे आतमध्ये निघून जातात तर सावनी हसत असते आणि ती मनात म्हणते, कळलं का मुक्ता, मोठेपणा हवा होता ना तुला, सगळं नीट केल्याचा मान हवा होता. आता बघ, अख्खं घर चिडले तुझ्यावर. मला एकटं पाडता पाडता तू स्वतःच एकटी पडलीस ग. आदर्श सून होण्याची हौस फिटली की नाही. इकडे सागर रूममध्ये येतो, त्याला सुद्धा खूप राग आलेला असतो. इकडे आशू आरतीच्या आईला घेऊन येतो. त्यावेळी आरतीची आई म्हणते, मुक्ता मॅडमला तर मी ओळखते, परंतु घरातली बाकीची माणसं चांगली आहेत ना. तर आशू म्हणतो, एकदम फर्स्ट क्लास माणसं आहेत. आणि मुक्ता आहे ना इथे तुमच्या आरतीची काळजी घ्यायला, ती तुमच्या आरतीच्या डोळ्यात कधीच पाणी येऊ देणार नाही. आणि ते दोघे पुढे जात असतात. त्यावेळी आरती रडत रडत तेथे येते आणि तिच्या मागोमाग मुक्ता सुद्धा तिला थांबवण्यासाठी येत असते. त्यावेळी आरतीची आई म्हणते, अगं आरती, हे तर मला तुझ्या साखरपुड्यासाठी घेऊन आले. काय झालं, तू का रडतीयस. तर आरती म्हणते, कारण साखरपुडा नाही होतंय आई. मुक्ता आशूला सांगते, लकी कुठेतरी निघून गेलाय. मुक्ता आरतीला म्हणत असते, तू नको काळजी करू, सगळं नीट होईल, मी करेन नीट सगळं. तर आशू म्हणतो, असा कसा निघून गेला लकी, आणि कोणालाच माहित नाहीये का. तर मुक्ता म्हणते, तो विड्याची पानं आणायला गेला होता आणि परतच नाही आला. घरात फक्त एक पत्र मिळालं, त्यात लिहिलं होतं. तर आरती म्हणते, त्याला माझ्याशी लग्नच करायचं नाही म्हणून लास्ट मोमेंटला तो पळून गेला. तर मुक्ता म्हणते, मी बोलले होते त्याच्याशी आणि तो मनापासून तयार झाला होता लग्नाला. मी फोर्स नव्हता केला. मी तुला तरी फोर्स केला होता का, मग मी त्याला कसा करणार. तर आरती म्हणते, तुम्ही पुन्हा पुन्हा बोललात म्हणून तो कदाचित हो म्हणाला असेल, पण त्याच्या मनामध्ये माझ्याशी लग्न करण्याचा प्लॅन कधीच नव्हता, हे आता क्लिअर झालंय. तर मुक्ता म्हणते, मला कळतंय तुला आता या क्षणी मी चुकीची वाटणार आहे. बरोबर आहे तुझं म्हणणं आता, कारण हे सगळंच असं होऊन बसलंय. तू आरती नको टेन्शन घेऊस, मी खरंच सगळं नीट करेन. तर आरती म्हणते, बस झालं मॅम, मला आता अजून तुमचे उपकार नको आहेत, झाले तेवढी बेइज्जती पुरे झाली. आणि आरती तिच्या आईला घेऊन जाते. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे, सागर मुक्ताला म्हणत असतो, सावनी बरोबर बोलली, तुम्ही कधीही मला सोडून जाऊ शकता, तुमच्याबरोबर लग्न करून चूक केली आहे मी. त्यानंतर सावनी तेथे येते आणि ती मुक्ताला म्हणते, दिवाळी आधीच फटाके. आणि ती मुक्ताच्या मंगळसूत्राला हात लावते आणि म्हणते, तसंही मी हे नातं तोडणारच आहे. तर मुक्ता म्हणते, काळ्या मनाच्या माणसांना मुळातच कळणार नाही काळ्या मनांचं महत्त्व, म्हणूनच तुझा हा गळा उघडा आहे. परत जर माझ्या मंगळसूत्राला हात लावलास ना, तर तुझा हा हात मुळापासून उपटून टाकेन. तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.